नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण इयत्ता 5वी मधील नवोदयमधील अंकगणित हा टॉपिक बघत आहोत. यामधील प्रकरण पहिलं याचे काही व्हिडिओ आपण अभ्यासलेले आहेत. आज मी स्वाध्याय 1.6 तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील. विद्यार्थ्यांनो, आपण 1.1 पासून 1.5 पर्यंत सर्व स्वाध्याय अभ्यासलेले आहेत. पूर्ण गणिताचे स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. आज मी तुम्हाला स्वाध्याय 1.6 सांगणार आहे, म्हणजेच आपला प्रकरण पहिलं आज संपणार आहे. तर उद्यापासून आपण दुसऱ्या प्रकरणावर व्हिडिओ सुरू करणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण 9 उदाहरणं आहेत, ती उदाहरणं स्पष्टीकरणासहित बघणार आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. आणि जे विद्यार्थी 5वी नवोदयचा अभ्यास करत आहेत त्यांना सपोर्टेबल हा व्हिडिओ आहे, तर त्यांना सुद्धा ही लिंक शेअर करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, पहिलं गणित आपल्याला सांगितलेलं आहे 3, 4 आणि 0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या पुढीलपैकी कोणती. आता जे अंक आपल्याला दिलेले आहेत विद्यार्थ्यांनो, ते अंक फक्त 3 आहेत. ठीक आहे, 3, 4 आणि 0 आणि आपल्याला बनवायची आहे 5 अंकी संख्या. तर अशा वेळेला आपल्याला एका कुठल्या तरी नंबरची पुनरावृत्ती करायची असते. मग आपल्याला लहानात लहान सांगितलेलं आहे का मोठ्यात मोठं सांगितलेलं आहे याच्यावर डिपेंड आपण तो अंक घेत असतो. आता आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची आहे. आता 3, 4 आणि 0 मध्ये सर्वात लहान अंक कोणता आहे. जर तुम्ही म्हणाल 0, टीचर 0 सुरुवात करा, तर कुठल्याही संख्येची सुरुवात ही 0 होत नसते. म्हणून त्याच्या अगोदर 3 आणि 4 पैकी लहान नंबर कोणता आहे, तर 3 आहे. म्हणजेच आपल्या संख्येची सुरुवात ही 3 ने व्हायला पाहिजे. 3 नंतर 0 घेणं आपल्याला गरजेचं आहे. त्याच्यानंतरच 4 यायला पाहिजे. आता जर आपण A, B, C आणि D चा विचार केला तर B आपलं पहिल्याच निष्कर्षामध्ये पाहणीमध्ये डिलीट होणार आहे, कारण ह्याची सुरुवातच 4 ने झालेली आहे. म्हणजे हे सर्वात मोठा अंक 4 आलेला आहे, त्यामुळे B ला कॅन्सल करू. आता A, C आणि D चा विचार करू. आता आपण एकक स्थानच्या अंकाचा विचार करू. एकक स्थानी 4 आहे, इथे सुद्धा एकक स्थानी 4 आहे आणि D मध्ये सुद्धा एकक स्थानी 4 आहे. पण आपल्याला सगळ्यात लहान संख्या शोधायची आहे. मग आता इथे सगळीकडे 4 आहे, तर आपण दशक स्थानचा विचार करू. दशक स्थानी A मध्ये 4 आहे, C मध्ये 0 आहे आणि D मध्ये सुद्धा 4 आहे. म्हणजेच या निष्कर्षामधून कळतं आपल्याला की आपला C हा ऑप्शन येतो, कारण 30,004. ठीक आहे, आणि बाकीचे जर अंक आपण पाहिले तर 30,444 होतो किंवा 30,044 होतं. म्हणून A आणि D सुद्धा कॅन्सल होतो. आपला ऑप्शन मिळतं पर्याय क्रमांक C. त्याच्यानंतर बघा, 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल असं म्हटलेलं आहे. तर आता काय करायचं विद्यार्थ्यांनो, 1 सुरुवातीला आहे, मग 10च्या अगोदर म्हणजे 0च्या अगोदर 10 मध्ये 1 आहे, परत 11 ते 19 मध्ये 1 आहे आणि मग 21, 31, 41 अशा पद्धतीने आपल्याला 91 पर्यंत आणि 100चा 1 असे टोटल आपले 21 एक वेळा आपल्याला 1 हा 21 वेळा लिहावा लागतो. म्हणून आपला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक B. त्याच्यानंतरचं तिसरं गणित बघा, पुढीलपैकी जोडमूळ संख्याची जोडी कोणती. तुम्हाला माहितीच आहे मूळ संख्या कोणत्या आहेत, जोडमूळ संख्या कोणत्या आहेत ते. ठीक आहे, तर आता आपण पहिल्याच निष्कर्षामध्ये हे सुद्धा गणित आपण सोडवू शकतो. आता बघा, 15 ही मूळ संख्या आहे का, नाही. 15 ही 5च्या पाड्यात येते, 3च्या पाड्यात येते, 15च्या पाड्यात येते. ठीक आहे, त्याच्यानंतर 75 सुद्धा 15च्या पाड्यात येतं, 69 सुद्धा 23च्या पाड्यात येतं. मग अशी कोणती संख्या आहे, तर उरलं काय फक्त B. 29 आणि 31 जोडमूळ संख्या आहे, 1चाच फरक आहे. म्हणून आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक B. विद्यार्थ्यांनो, पुढचं गणित काय आहे ते बघा. 0, 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आता त्यांनी जे 3 अंक दिलेले आहेत आपल्याला, त्या संख्याने आपल्याला 3 अंकी नंबर बनवायचा आहे, सर्वात लहान आणि मोठा, आणि त्यांचा गुणाकार करायचा आहे. आणि त्या गुणाकारावरून आपल्याला या संख्येचं उत्तर किंवा या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. आता 0, 9 आणि 6 याचा जर विचार केला तर आपल्याला सर्वात लहान अगोदर संख्या बनवावी लागेल. आता सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती बनेल, तर 609 बनेल. बघा विद्यार्थ्यांनो, हे गणित आपण इथे सोडूया. 609 बनेल. आणि सर्वात मोठी संख्या कोणती बनणार आहे, 960 बनेल. 960
60 बनेल. ठीक आहे, मग आपल्याला 960 गुणिले 609चा गुणाकार करायचा आहे. 960 गुणिले 609 तुम्ही कुठल्याही पद्धतीने गुणाकार मांडू शकता. आता 9ने म्हणजे शून्याला गुणलं असता उत्तर काय येतं, 0 घ्यायचं तर 9 सख 54, 54साठी 4, हातचा आला 5, 9 9 81, 81 आणि 5 86 येईल. मग परत या दशक स्थानच्या शून्याने आपल्याला गुणायचं असतं, त्यावेळेला शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येत असतं, 0च येत असतं. मग आता या 6ने गुणायचंय म्हणून आपल्याला एकक दशक स्थानी फुला मारावा लागतील आणि 6ने परत गुणाकार करावा लागेल. 6 0 0 येईल, 6 6 36ला 6 येईल, कॅरीचे 3 येतील, 9 सख 54 आणि 3 57, 0 4 6 8 आणि 6 यांची बेरीज होईल 12, 13 आणि 14ला 4, हातचा आला 1, 8 आणि 5. असं उत्तर कुठं भेटतं आपल्याला, 5,84,664 आपल्याला ऑप्शन भेटतो पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर बघूयात आपण चौरस वर्तुळ. आता ही जी आकृती आहे विद्यार्थ्यांनो, याला वेन आकृती म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला एकापेक्षा जास्त आकृत्या दिलेल्या असतील, मग त्या आकृत्या एकमेकात गुंतलेल्या असणार आहेत. या आकृतीचं निरीक्षण करताना व्यवस्थित करायचं आहे. काय सांगितलंय, चौरस वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आलाय हे आपल्याला शोधायचंय. आता चौरस कोणता आहे, हा बघा, हा चौरस आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर वर्तुळ आणि हा वर्तुळ आहे, म्हणजे हे दोन्ही एकमेकात गुंतलेले आहेत आणि या दोघांमध्ये किती संख्या आल्यात बघा, चौरसामध्ये 6 पण आलेला आहे आणि वर्तुळामध्ये पण आले, 5 पण आले, सॉरी 5 नाही आलेलं, 5 पण आले आणि 7 पण आले, हे 3 नंबर मिळाले. पण त्रिकोणमध्ये सुद्धा घेतलेला आहे ना, आणि त्रिकोणामध्ये, तर त्रिकोणामध्ये यामधील फक्त 7 नंबर आलेला आहे. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन काय मिळाला, पर्याय क्रमांक सी. तर त्यानं पुढचं गणित काय आहे ते बघा. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे, एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये, आता या एक्स वाय आणि झेड ज्या आहेत त्या संख्या आहेत, या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. कमाल म्हणजे मोठा, म्हणजे 7 हा अंक आहे आणि तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. आणि आपल्याला दिसतंय पण की प्रत्येक वेळेला त्यांनी एक्स मध्ये ही जी काही संख्या दिली त्याच्यामध्ये 7 वापरलेला आहे, वाय मध्ये काही नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये 7 आहे, झेड मध्ये दिलेले आहेत त्याच्यामध्ये 7 आहे आणि टी मध्ये सुद्धा 7 आहे. ठीक आहे, आणि बाकीचे अंक जे आहेत ते ज्ञात नाहीत, म्हणजे माहितीच नाहीयेत, म्हणून त्यांनी इथं स्टार स्टार टाकून दिलेला आहे, आपल्याला फुली मारलेली आहे. बघा, एक्स मध्ये आपल्याला 7 दिसतंय आणि बाकीचे अंक माहिती नाहीयेत, त्यांनी फुल्या मारलेल्या आहेत. वाय मध्ये सुद्धा 7 दिसतंय, बाकीचे अंक माहिती नाहीयेत, त्यांनी फुल्या मारलेल्या आहेत. ठीक आहे, तसंच झेड मध्ये सुद्धा दिसतंय आणि तसंच टी मध्ये सुद्धा दिसतंय. मग आता आपल्याला काय विचारले त्यांनी की या संख्यामध्ये कमाल अंक 7 आहे आणि तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे, तर बाकीचे अंक ज्ञात नाहीयेत. तर आपल्याला असं विचारलं त्यांनी. तर आता याच्यामध्ये कमाल अंक, ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता याच्यामधला जे गणित आहे त्याच्यामध्ये आपल्याला 7 अंक, तर आता सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे ते आपल्याला शोधायचे. मग आपण एक्सपेंडेड फ्रॉम 4थी मध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे, विस्तारित रूप, त्या पद्धतीने आपल्याला करायचंय. आता या 7ची किंमत जर आपण काढली तर ते किती, स्थानिक किंमत किती होईल बघा, 700 होईल, कारण 7च्या पुढे किती स्टार दिसतात आपल्याला, 2. ह्या 7ची जर काढली तर किती होईल, 7000 होईल. ह्या 7ची काढली तर किती होईल, 70. आणि या 7ची तर फक्त 7च राहील, कारण तो एकक स्थानावर आहे. मग आता याच्यामध्ये कमाल अंक म्हणजे मोठा अंक कोणता दिसतोय आपल्याला, तर वायचा दिसतोय, 7000. ठीक आहे, म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल, मग पर्याय क्रमांक बी असणार आहे. बघा, त्याच्यानंतर 7वं जे गणित आहे त्याच्यामध्ये 3 0 8 2 आणि 7 हे अंक एकदाच घेऊन बनणारी 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती, 5 अंकी लहानात लहान संख्या कोणती असं विचारलेलं आहे. लहानात लहान विषम संख्या कोणती असं त्यांनी गणित आपल्याला विचारलेलं आहे. लहानात लहान 5 अंकी विषम संख्या. आता नंबर काय दिलेले आहेत, 3 0 8 2 आणि 7. लहानात लहान म्हणल्यानंतर सगळ्यात लहान अंक कोणता इथं, 2 आहे, म्हणजे आपल्या संख्येची सुरुवात ही 2 ने व्हायला पाहिजे. तसा विचार केला तर ऑप्शन ए मध्ये 2 नीच झालेली आहे, बी मध्ये 2 नीच झालेली आहे, सी मध्ये पण आणि डी मध्ये पण. त्याच्यानंतर 0 घ्यायलाच पाहिजे, तर म्हणजे प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे.
पण आता आपल्याला शतक स्थानाच्या किंवा एकक दशक, आता बघा इथं एकक स्थानाचा विचार केला तर इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 3 आहे, म्हणजे हे सगळ्या संख्या कशा आहेत, विषम आहेत. पण प्रश्न काय आहे, लहानात लहान. मग आता संख्याची सुरुवात तर 2 ने झालेली आहे म्हणजे 20,000. तर आता आपल्याला शतक स्थानच्या अंकाचा विचार करावा लागणार आहे. बघा इथं एकक दशक शतक स्थानी 2000, ठीक आहे, 2007 आपण असा विचार करू तर हे 2007 आहे, हे 2008 आहे, हे 2003, 2008. मग आता याच्यामध्ये सगळ्यात इथं 2007 मोठंच आहे, 2008 मोठंच आहे, म्हणजे 208. बरं मी पूर्ण संख्या वाचते, 20,783 आहे, ठीक आहे, 20,783, 20,837, 20,387 आणि 20,873. तर आता या 20,000मध्ये बघा इथं काय आहे, 700 म्हणजे हे मोठं आहे, इथं काय आहे 800 हे पण मोठं आहे, आणि डी मध्ये सुद्धा 800 आहे. पण सी मध्ये काय आहे 2,387, म्हणजे एकक स्थानी सुद्धा विषम संख्या आहे 7. तर आपलं ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी. विद्यार्थ्यांनो आता या स्वाध्यायामधील शेवटचे 2 गणित आपले राहिलेले आहेत. बघूयात आता हे गणित काय सांगतात ते. विद्यार्थ्यांनो हे असं गणित आलं की खूप किचकट वाटायला लागतं, पण या अशा गणितामध्ये बिलकुल घाबरायचं नाहीये. याच्यामध्ये काय करायचं असतं बघा, आता जे काही संख्या दिलेल्या आहेत त्याचे आपल्याला काही अंक वगळलेले असतात, पण त्याचा आन्सर जे आहे ते आपल्याला ॲक्च्युअल दिलेलं असतं, ठीक आहे. मग आता यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा इथे जे अंक दिलेले आहेत आपण एक एक संख्या टाकून बघूयात. 8 आणि 7चा जर विचार केला, बेरीज जर केली त्यांची तर 15 येते. 15 साठी 5 हातचा 1 येतो, ठीक आहे, 1 येतो, म्हणजे हे 3 इथं एकच असेल. आता स्टारच्या जागी, सर्कलमधील स्टारच्या जागी 1 असलेला अंक आपल्याला कुठं कुठं दिसतोय असंच ऑप्शन निवडायचं. आपल्याला बी आणि सी मध्ये दिसतोय. ए आणि डी ला तुम्ही कॅन्सल करून टाका, ठीक आहे. तर 1 आणि इथला 1 असेल समजा 2 आणि हे 5 झाले, ठीक आहे. मग आता इथं 2 आहे, 2च्या खाली आपल्याला चौकोनामध्ये एक स्टार दिसतोय आणि खाली 1 आलेला आहे. मग आता या 2 मध्ये किती मिसळावे तेव्हा हातच्याला 1 येणार आहे, अशी संख्या मिळेल आपल्याला. तर काय असेल मग इथं 9 असेल. 9चा विचार करू आपण. तर आता चौकटीमधील स्टारच्या ठिकाणी 9 असलेली या दोन्हीमधील ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे, आणि आपल्याला तो कुठे दिसतोय, सी मध्ये दिसतोय, बी मध्ये दिसत नाही, म्हणून बी ला कॅन्सल करायचे. कारण बी मध्ये स्टारच्या चौकटीमध्ये जो स्टार आहे त्याच्या पुढं 3 अंक दिलाय. जर आपण इथं 3 ठेवले तर 3 आणि 2 5 होईल, पण आपल्याला खाली 1 दिलाय. मग जर आपण इथं 9 ठेवले, 9 तर 9 आणि 2 11 होतील. 11चा 1 हातचा आला 1, 9 सॉरी. मग आता इथं स्टारच्या ठिकाणी किती यायला पाहिजे, तर इथं 3 असायला पाहिजे. 3 आणि 1 4, 4 आणि 4 8. तर स्टारच्या ठिकाणी 3 असलेला अंक कुठं आहे, ऑप्शन सी मध्ये आहे. तर आपला पर्यायचा ऑप्शन कोणता असणार आहे, सी. त्याच्यानंतर जे शेवटचं गणित आहे ते बघा. ज्या संख्या दिलेली आहे 5,84,356, या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. हे गणित खूप सोपं आहे, प्रत्येक स्वाध्यायात आलेलं आहे. स्थान मूल्य कसं काढायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या सुरुवातीचा 5चा जर विचार केला तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 लाखच येणार आहेत, ठीक आहे विद्यार्थ्यांनो. 3. मग आता काय करायचं आहे, आपल्याला पुढच्या 5चा विचार करायचा आहे. पुढच्या 5च्या पुढं किती स्थान मूल्य येणार आहे, त्याचं 50च येणार आहे, कारण त्याच्या पुढं फक्त एकच अंक आहे. झालं तर मग यांची बेरीज करायची आहे आपल्याला. 0 5 0 0 0 आणि 5 काय आलं, 5,50,000 आलं. तर असं ऑप्शन कुठे मिळते आपल्याला, ऑप्शन डी मध्ये मिळते. चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच एका नवीन आणि सोप्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद आणि सगळ्यांना नवोदयसाठी ऑल द बेस्ट.